विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली लाखोंची आर्थिक फसवणूक, मुख्य आरोपी महिलेला अटक। 10,000त 10 लाख, 40,000त 40 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष, शेकडो महिलांना गंडा। फसवणुकीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजची फसवणुकीची विशेष बातमी। केंद्र शासनाच्या PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत अनुदानासह लाखो रुपयांचे कर्ज व नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सारिका श्रीकांत राऊत राहणार येवता तालुका अचलपूर हल्ली मुक्काम मिल कॉलनी परतवाडा हिला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादी फुलवंती राजकुमार तोटे राहणार निमखेड बाजार तालुका अंजनगाव सुरजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मार्च 2026 निमखेड बाजार येथे गावात येऊन विश्वकर्मा योजनेतून 50% अनुदानावर कर्ज, विविध शासकीय लाभ तसेच माझ्या मुलीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले। सुरुवातीला काही महिलांना वस्तू देऊन विश्वास संपादन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार फिर्यादीकडून 3,12,000 रुपये तर त्यांच्या सहकारी कविता प्रदीप अनोकार आणि स्नेहल आशिष कारपांडे दोघीही राहणार निमखेड बाजार यांची प्रत्येकी 1,56,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। अनेक दिवस उलटूनही ना कर्ज मंजूर झाले, ना नोकरी मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले। पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने मला फोन करून त्रास देऊ नका, अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे। या तक्रारीवरून दिनांक 1 ऑगस्ट रोजी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 318, 4, 316, 2 व 351, 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर दिनांक 3 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली। आज दिनांक 4 ऑगस्ट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। फसवणुकीचे जाळे जिल्ह्याबाहेरपर्यंत प्राथमिक तपासात आरोपीने 10,000त 10 लाख आणि 40,000त 40 लाख रुपयांचे सबसिडी कर्ज मिळवणी देतो असे आमिष दाखवत निमखेड, लखाड, कारला, भंडारज, सावरपाणी, चिंचोना, परतवाडा, चिखलदरा तालुक्यातील टेंभुरसोंडा, गिरगुटी, जामली तसेच अकोला व आकोट परिसरातील शेकडो महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे फसवणूक झालेल्या अन्य महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल पोळ व पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन इंगळे करीत आहेत। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो मनोज मेडे। याच्या अगोदर म्हटलं ते लोन केससाठी म्हटलं एक मॅडम आलेले होते। कोणती मॅडम? सारिका राऊत म्हणून परतवाड्याची होती, ते मिल कॉलनीमध्ये राहते, तशी मूळगाव त्यांची येवता आहे। हा, विश्वकर्मा योजना म्हणून ते आलेले होते आमच्या जवळची, आमच्या गावाजवळ एक सारपाणी गाव म्हणून आहे, तिचे पण 18 लोक आहेत। हा, त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले आणि मग आम्ही आदिवासी आहे म्हणून म्हणा की तुझी मुलीला नोकरीवर लावून देतो, 35,000 सबसिडी आहे तुम्हाला। तुम्ही किती पैसे दिले? मी म्हणजे थोडे करून फोन पे ना म्हटलं 3 लाखचं जोडपास दिले आणि माझी मुलीला नोकरीवर लावासाठी 3 लाख रुपये घरपोच त्यांच्या कॅश दिलेली आहे। बरं, आता गुन्हा दाखल केलाय का? गुन्हा दाखल केलाय, 1 जुलैला केलेला आहे गुन्हा दाखल। अशा किती महिला? अशी किंवा माझ्या गावाशी म्हणजे 13 महिला आहेत। आता तुम्ही रुपये घेतले? 6 लाख। बरं बरं घेतली 25। तुमच्याकडून? मी लखाडची आहे। तुमच्याकडून? माझ्याकडून पण 25,000 तुमचं नाव काय ते? संगीता चौखंडे। माझ्याकडून 25,000। संजीवनी चव्हाण। माझी महिलांकडून माझ्याकडून 50 ते 60,000 रुपये घेतले, 5-5 लाखासाठी। तुमच्याकडून किती घेतले? 25,000। ते तुमच्याकडून? माझं नाव पूजा बोबडे आहे, माझ्याकडून 25,000 गेले। तुमचं माझं नाव चंदा खंडारे, 35,000 घेतली। गाव? लखाड। तुमच्या ते? मी किरण इंगळे, आमच्याकडून 60,000 घेतलेले आहे। अंजनगाव सुरजीचे 4 जणी आहेत, त्यांच्याकडून 60,000 घेतलेले आहे, 5 लाखासाठी। माझ्याकडून 60,000 घेतले। 6 लाख।